नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या बेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, तुम्ही सेटअप बघू शकता. तुम्ही कोणाच्या लग्नात वगैरे आलेली नाहीये तर हा सेटअप तुम्ही कुठून रेंट आउट करू शकता किंवा तर तुमच्या घरामध्ये छोटे मोठे फंक्शन्स आहेत तर त्या फंक्शनसाठी तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही ते डेकोरेशनचे आयटम्स कुठून घेऊ शकता ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मी भुलेश्वर, क्रॉफर्ड मार्केट अशा गर्दीच्या ठिकाणी अजिबात नाहीये. मी आज आलेली आहे कुर्ला ईस्ट मध्ये. एक्झॅक्टली कुठे तर नेहरू नगर मध्ये. नेहरू नगर मध्ये तुम्हाला डेअरी रोड कोणालाही विचारत या, त्या रोड वरती स्काय व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 2 आहे बॅश बॉक्स. यांच्याकडे तुम्हाला हे सगळे सर्व्हिसेस तर मिळणारच आहेत. सो हे हळदीचा सेटअप त्यांनी इथे करून ठेवलेला आहे. आतमध्ये जाऊ, त्यांच्याकडे गिफ्टिंग ऑप्शन्स आहेत, शिवाय बेबी शॉवर, नेमिंग सेरेमनी किंवा तर बर्थडे, बॅचलर्स पार्टी, सगळं काही, सगळ्यासाठी जे डेकोरेशनचे आयटम्स असतात ते सगळं काही तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे. आतमध्ये जाऊयात आणि प्रोडक्ट्स पाहूयात. 10 रुपये स्टार्टिंग रेंज पासून त्यांच्याकडे प्रोडक्ट्सची सुरुवात होतीये. चला जास्त वेळ वाया न घालवता प्रोडक्ट्स पाहूयात. काम वाह, म्हणजे वन स्टॉप सोल्युशन ठरू शकतंय घरातल्या कोणत्याही सेलिब्रेशन साठी. मंडळी, आपण भेटतोय प्रशांत दादा यांना. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तुमचंही स्वागत आहे आमच्या स्टोअर मध्ये. तर आपल्याकडे डेकोरेशनचे सगळे आयटम्स आहेत, त्याशिवाय मी बाहेर काही सेटअप बघितले, त्यामध्ये हळदीचं, मेहंदीचं सेटअप होतं, त्याकडे आपण येऊयातच. प्लस फ्रेम्स दिसत आहेत, गिफ्टिंग ऑप्शन आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळं काही दिसतंय स्टोअर मध्ये. तर काय वेगळी स्पेशालिटी आपण ठेवली आहे? एक्झॅक्टली वन स्टॉप सोल्युशन आहे आपल्याकडे. जेवढे जानेवारी ते डिसेंबर जेवढे सण येतात, जेवढे फेस्टिवल येतात, जेवढे प्रत्येकाच्या घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन, अॅनिव्हर्सरी, होम डेकोर असेल, तर सगळ्या डेस्टिनेशनचं वन स्टॉप सोल्युशन आपल्याकडे आहे. तर मी तुम्हाला सांगायला चालू करतो. तर स्टार्टिंगला आपल्याकडे आहे बर्थडे चे प्रॉप्स असतात, बर्थडे हॅपी बर्थडे बॅनर्स असतात किंवा कॅन्डल्स असतात, केक टॉपर्स असतात. तर अशा प्रत्येक रेंज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे इथे ऍक्च्युली स्टॉप नियर बाय एरियामध्ये आपल्याला मोस्टली बाहेर जावं लागतं किंवा मार्केटला जावं लागतं ज्या गोष्टी शोधण्यासाठी. आता कुठेही जायची गरज नाहीये, तुम्हाला सगळं आपल्या शॉप मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर बरीच व्हरायटी आहे. म्हणजे लहान मुलांसाठी आणि मुलींसाठी बघा, बार्बीचं आहे, त्यानंतर लहान मुलांना काही कार्टून्सचे हवे असतील, थीम वाले आहेत. राईट, व्हेरी नाईस. आता बर्थडे पार्टीज तर थीम वाईजच होतात, तर बरेच ऑप्शन्स आहेत. आणि स्टार्टिंग रेंज काय जाईल आपल्याकडे बॅनर मध्ये? स्पेसिफिक 20 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे बॅनर. वा, जसं प्रोडक्ट घेणार त्या पद्धतीने बदलणार. आणि हे काय आहे? हे केक टॉपर आहे. केक टॉपर. वा, जनरली कोणी कॅन्डल फ्लो करतं किंवा ब्लो करतं, म्हणजे शक्यतो कॅन्डल ब्लो नाही करत. बरोबर, हो. ते केक टॉपर नंबर दिसण्यासाठी केक टॉपर हायलायटर येते. किती मस्त. त्याच्यामध्ये हे बलून साठीच आहे का? हा हा हा, येस. सो हा वन पीस आहे. फुगवल्यानंतर 16 इंचाचा होतो. अरे वा. तो बॅकग्राऊंडला लावू शकतो. जसं आता कुणाला नंबर लावायचा असेल की समथिंग 8 इयर्स आहे, 7 इयर्स आहे, 6 इयर्स आहे किंवा 50 इयर्स आहे, तर असं आपण ते नंबर वाईज ब्लो करून पाठीमागे बॅकड्रॉपला लावू शकतो. मस्त. मंडळी, हे सगळं तुम्ही ऍक्च्युअल मध्ये सांगायचं झालं तर सोशल मीडियावरती तुम्ही बऱ्याचदा फोटोज पाहता किंवा तर डेकोरेशनचे काही रील्स पाहता, तर त्याचे सगळे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला मार्केट एरिया, म्हणजे मुंबईकरांना माहितीच आहे की मार्केट एरिया म्हटलं तर क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर मार्केट म्हटलं जातं, तो मार्केट आहे ऍक्च्युअल मध्ये. तर तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्हाला कुर्लामध्ये खूप इझिली हे मिळू शकतंय. शिवाय हे तुम्ही होम डिलिव्हरी देता. समजा कोणी काही प्रोडक्ट मागवले, आता बर्थडे पार्टी आहे, समजा मी एक केक साठीचं टॉपर मागवलं किंवा तर एखादं बॅकड्रॉप मागवलं, म्हणजे जे बॅनर्स आहेत, तर तुम्ही हे होम डिलिव्हरी देता? येस येस, एक्झॅक्टली. होम डिलिव्हरी आपण देतो. तर जसं बघायला गेलं तर आपण बर्थडेच्या ऑर्डर्स पण घेतो. आता नियर बाय एरिया असेल, मुंबई असेल, तर कुणाला बलूनचं डेकोरेशन करून हवं असेल, बॅकड्रॉप हवे असतील, तर केकची लिस्ट म्हणलं तर एखादा बर्थडे सेलिब्रेशन करायचं झालं तर त्याच्यामध्ये बॅकड्रॉप आले, कर्टन्स आले, लाईट आली, म्हणजे फेरी लाईट म्हणतात त्याला आपण. त्याच्यामध्ये बाजूला हॅपी बर्थडेचा बॅनर आला पाठीमागे. आता हे मोस्टली हे फॉइल रेंज वापरतात सगळेजण. हे सिल्वर असेल, गोल्डन असेल, जशी थीम पाहिजे तसं कलर वाईज आपल्याकडे हे सगळे अवेलेबल आहे. वा, सो भिंतीला हे तुम्ही लावू शकता. हे भिंतीला लावतात, ह्याच्यावर हॅपी बर्थडे लिहिणार. मग केक टॉपर आला किंवा केकच्या खालीचा टेबल असतो, केक टेबलचा, तो टेबल डेकोरेट करायचा असेल तर त्याच्याकडे आपलं पण सामान आहे, केक टॉपर मध्ये आहे. परत इथे तुम्ही पाहू शकता की या सगळ्या थीम्स आहेत. म्हणजे बार्बी झाला, मिकी माऊस झाला, हे अव्हेंजर्सच्या थीम आहेत. हा मिकी माऊस आहे, हा इथे अॅनिमल्सच्या थीम आहेत. हे खूप छान छान आहे. सो हे बघा, हे अॅनिमल्स, अव्हेंजर्स, त्याचसोबत
फर्स्ट बर्थडे असेल तर फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन साठी जे बलून्स अपेक्षित असतात त्यांच्यासाठी, आणि मुंबईत तर सध्या खूप मोठा प्रॉब्लेम आहे की घर छोटे असतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला बाहेर सेलिब्रेशन करणं तितकंसं खिशाला परवडेल की नाही हा प्रश्नही असतो. तर घरात जर करायचं असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट्स नक्की वापरू शकता. त्याप्रमाणे आता हे बलून किट मार्केटमध्ये नवीन आलेले आहे, तर याच्यामध्ये जेवढे दिसतात असे बलून्स आहेत त्याच्यामध्ये. हो, हे अशा पद्धतीचं डेकोरेट होणार हे. हा 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 त्याच्यामध्ये एक चेन सिस्टम असं प्लास्टिकची वायर दिलेली असते, फक्त ब्लो करून त्या वायरला अटॅच केल्यात की हा सेटअप तयार होतो. असं फोटोवर दिलेत. आपल्याकडे टोटल 12 ते 15 थीम आहेत. तर स्पायडरमॅन झाली, अव्हेंजर्स झाली, युनिकॉर्न थीम आहे, स्पेस मधली थीम आहे, हा पहा बेबी शॉवरची थीम आहे. म्हणजे जसा वेकेशन असेल किंवा ओकेशन असेल त्याप्रमाणे तुम्ही ते चेंज करू शकता. जर कुणाला शक्य नसेल की बाबा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घ्यायच्या तर ते सगळ्या एकाच पॅकेटमध्ये मिळू शकतं. काय रेंज जाते या पॅकेटची जे कम्प्लीट आहे त्याच्यात? 300 पासून सुरुवात आहे त्याची. जसं घेईल तसं आपण क्वालिटी वाईज त्याचं रेंज वाढत जातं. बरं, मस्त आहे हे. अच्छा, फक्त पार्टी बलून हवंय तर त्याचाही सेटअप आहे. सो हे बघा, इथे फक्त पार्टी बलून हवंय तर क्रोम बलून आहेत, त्याला क्रोम बलून म्हणतात. क्रोम बलून. हा, तर ते शायनी असतात, जास्त शायनी आणि ग्लो करतात. त्याच्यामध्ये आतमध्ये क्रिस्टल्स पण आहेत. ते बलून फुगवल्यानंतर ते आतमध्ये दिसणार. अरे वा, याच्या आतमध्ये क्रिस्टल्स आहेत, किती छान. सो असं सगळं पण आहे. आणि फक्त मिकी किंवा तर हे हवंय तर त्याचेही बलून्स आहेत, फक्त सिंगल. 32 इंचाचा तो होणार, जवळजवळ 2.5 फूट असं वरती येणार ते. वा, मस्त. अरे वा, क्राउन्स पण आहेत. सो बर्थडे गर्ल साठी किंवा आता बर्थडे बॉय साठी, बर्थडे गर्ल साठी स्पेसिफिकली तुम्ही असे क्राउन पण घेऊ शकता हॅपी बर्थडेचे. सो हे खूपच सुंदर आहे आणि ह्याची कॉस्ट त्यांनी लिहिली आहे 100 रुपये. म्हणजे आम्ही सगळ्या प्रोडक्टची प्राइस ह्यासाठी नाही सांगणार आहोत, कॉस्ट तुम्ही जेव्हा प्रोडक्ट घेता तेव्हा तुमचे प्रोडक्टची प्राइस प्रत्येकाची वेगळी असणार आहे. तुम्ही स्टोअरला भेट दिली किंवा त्यांना व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधला तर तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची सविस्तर प्राइस रेंज कळू शकते जी तुम्हाला स्पेसिफिकली हवी. आणि त्या एमआरपी आहे त्याच्यावर आपण नक्की डिस्काउंट पण देणार. असं नाही की प्राइस फिक्सच आहे. काही आता कोणी नवीन मुलगा आहे, आमचं शॉप नवीन आहे, तर कोणाला एमआरपी माहिती पडण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून आम्ही काही प्रोडक्टवर प्राइस रेंज टाकून ठेवलेले आहे. आणि तसं सांगितलेलं आहे देखील आहे मुलांना की डिस्काउंट करून द्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपण 20% पर्यंत डिस्काउंट करून देऊ. मस्त. सो बरंच आहे बलून्स मधलं कलेक्शन, तर एक अख्खा सेटअप आहे. व्हॉट नेक्स्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे हॅपी अॅनिव्हर्सरीचा पूर्ण बॅनर्स आहेत. हॅपी अॅनिव्हर्सरी मध्ये फॉईल बलून आहेत, बॅनर्स आहेत, मल्टी कलर बॅनर आहेत, क्रिस्टल टाईप बॅनर्स आहेत. त्याच्यानंतर बेबी शॉवर आहे. आता हाफ इयरचा बर्थडे पण सेलिब्रेट केला जातो काही, तर हाफ इयरच्या बर्थडे साठी देखील आहे. वा, अन्नप्राशन पण आहे. हे तर सध्या खूप जास्त गाजत आहे. सो हे अन्नप्राशनचं सुद्धा तुम्हाला बॅनर इथे मिळेल. हे पंचमासीचं पण आहे. पंचमासी पण आता सध्याला ट्रेंडिंग करत आहे. आणि जसं आता अन्नप्राशन मराठीत बोलतात तसं राईस ब्राईन असं म्हणलं जातं साऊथ साईडला किंवा नॉर्थ साईडला. वा, हे पण छान आहे, मस्त. हे गर्ल बॉयचं हे खूप मस्त आहे. हा, इथे आता येतो हा बेबी शॉवरचा प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण बेबी शॉवरला लागणारं सगळं मटेरियल प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला बेबी शॉवर घरच्या घरी करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या ऑप्शन्स आहेत, बेबी और बॉय. आता हा ब्लॅक बलून आहे, याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे पेपर क्रिस्टल्स आहेत. तर हा बलून फुगवल्यानंतर 2 बलून होणार, 2 ब्लॅक बलून घ्यायचे. त्याच्यामध्ये एकामध्ये पिंक एकामध्ये ब्लू टाकायचं. ओके, शफल करून जी जोडी असेल त्या जोडप्याला ते एका बलूनला फोडायला सांगायचंय. अच्छा, हा वेस्टर्न टाईप मध्ये जरा थोडस. अगदीच, हो. म्हणजे युजली कसं असतं ना, आपण पेढा की बर्फी करतो, पेढा की बर्फी करतो त्या पद्धतीचं. हे कॉन्सेप्ट आवडलं मला. 2 बलून, त्याच्यामध्ये एकामध्ये ब्ल्यू असेल एकामध्ये पिंक, आणि तुम्ही फक्त ते शफल करायचं आणि फोडायचं. म्हणजे खूप छान आहे हे पेढा की बर्फी, थोडं मॉडर्न स्टाईल मध्ये. मस्त. सो हे बघा, हे असं आहे बेसिकली, इट इज बॉय ऑर अ गर्ल. तर त्यामुळे हे अशा पद्धतीचं दिसेल. आणि ह्याच्यामध्ये क्रिस्टल्स आहेत छोटे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे. सो हे सोशल मीडियावरती सध्या खूप व्हायरल होत आहे. सो असे काही प्रोडक्ट्स हवे असतील तर तेही इथे मिळतील. थोडं मॉडर्न पद्धतीने सेलिब्रेशन करायचं असेल तर, बाळ झाल्यानंतर बेबी बॉय किंवा बेबी गर्ल त्यांचं स्वागत पण घरामध्ये सध्या जोरात केलं जातं. तर मग त्यांच्यासाठी इथे ऑप्शन आहे. बेबी बॉयचं वेलकम करण्यासाठी घरामध्ये हॉलमध्ये तुम्ही हे लावू शकता. बेबी गर्ल साठी तुम्ही हे अशा पद्धतीचं सेटअप घेऊ शकता. यामध्ये एक छोटंसं पाऊल, एक छोटीशी दुधाची बॉटल, बेबी गर्ल आणि अशा पद्धतीचे 2 बलून्स तुम्हाला मिळणार आहेत. सो टीथर आणि सोबत एक बेबीचं जे पाळणा असतो त्या पद्धतीचं. ह्याची काय रेंज जाते? 50 रुपये. दिस इज फॉर 50 रुपीज. किती छान. पेपर बलून आहे, त्याच्यामध्ये जर आपण फॉईल बलून फुगवायचा घेतला तर ते 100 रुपीजच्या आसपास जाणार. जास्त कॉस्टली नाहीये ते.
मस्त. सो हे बघा, वेलकम होम. तुम्ही जर नवीन ब्राईड आहे, तिचं सुद्धा जर घरामध्ये वेलकम करायचं लग्न सराईमध्ये, तर मग त्याच्यासाठी, बाळासाठी, सगळ्यांसाठी इथे खूप सुंदर ऑप्शन आहे. तर बेबी शॉवरचे आपण जसं प्रोडक्ट सांगितलं, मी आत्या होणार, मी काका होणार, मावशी होणार, त्यासाठी हे प्रॉप्स वापरले जातात शक्यतो. अरे वा, हो. देखील आपल्याकडे आहेत. सो हे बघा, बजेट फ्रेंडली, घरच्या घरी तुम्हाला जर डोहाळे जेवण वगैरे करायचंय तर प्रॉप्सची पण क्वालिटी बघा किती चांगली आहे. मस्त. ह्याची काय रेंज जाते आणि स्टार्टिंग रेंज काय असेल? 100 रुपये. 100 रुपये स्टार्टिंग रेंज. वा. सो ह्याच्यामध्ये हे बघा, असे पण काही प्रॉप्स आहेत. सो हे काय, ते तुम्ही वापरू शकता. बेबी शॉवर असू द्यात किंवा नेम सेरेमनी असू द्यात. सो अगेन बॅचलर्स पार्टीसाठीच आहे. व्हेरी नाईस. बरंच कलेक्शन आहे. ऑफकोर्स तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजून नीट बघता येणार आहे फॉर शुअर. हे काय आहे? ओ, इट्स अ बॉय. वेलकमच्या असं जेव्हा वेलकम होतो तेव्हा आपण डोरला किंवा आपल्या बेडरूम मध्ये हे असं लटकवून ठेवू शकतो बॅकड्रॉपला. खूप छान आहे हे. ह्याची काय स्टार्टिंग किंमत आहे? हे 250. 250. हे इट्स अ गर्ल साठी हे आहे. वा. सो हे बघा, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत. सो हे अशा पद्धतीचं दिसेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला शर्ट पॅन्ट टाईप दिसणार, हे फ्रॉक पॅटर्न मध्ये. आणि जर तुम्हाला गोल हवंय, सिम्पल सोबर, तर तुम्ही अशामध्येही घेऊ शकता. हे बघा, हे अशा पद्धतीचं पण आहे. मस्त. वा. पुढे आता थोडं लग्न सराईचं पण दिसतंय. लडकी वाले असे मला बॅचेस दिसत आहेत. सो हे पण सध्या खूप ट्रेंड करतंय. वेडिंगच्या दिवशी किंवा तर संगीत, मेहंदी, हळद त्यावेळेला तुम्ही युज करू शकता. डेस्टिनेशन वेडिंग मध्ये हे खूप जास्त चालतं. अगेन इंग्लिश मधले मॉम टू बी, डॅड टू बी, दादी टू बी, हे सगळे तुम्ही प्रॉप्स युज करू शकता बेबी शॉवर साठीचे. ठीक आहे. आता सध्याला ग्रूम टू बी जास्त चालू आहे. हो. आणि ब्राईड टू बी. हो. ब्राईड टू बी साठी आपल्याकडे स्पेशली फॉईल बलून आहेत. ब्राईड टू बी चे आपण होम डेकोरच्या पण ऑर्डर घेतो. त्याच्यामध्ये आपण त्यांचं होम डेकोर करून ब्राईड टू बीचा फंक्शन तुम्ही सेलिब्रेट करू शकता. हे फॉईल बलून 16 इंचाचे आहेत. ते आपण पूर्ण रूम मध्ये डेकोरेट केलं तर जवळजवळ ते असं एक 5 ते 10 फुटाच्या रेंज मध्ये ते बसू शकतं. किती मोठं दिसेल ते. जसं हॅपी बर्थडेचं बॅनर लावतो तसं मेहंदी सेरेमनी झालं, हल्दी सेरेमनी झालं, ब्राईड टू बी झालं. हे लग्नाच्या ऑकेशन मधले म्हणून त्याचा एक आपण वेगळा सेक्शन बनवलाय. त्या हळदीसाठीचे पण आपल्याकडे प्रॉप्स आहेत. हे फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, हळदीचे प्रॉप्स आहेत, आपण ते पण दाखवतोय. मेहंदी सेरेमनीचे प्रॉप्स आहेत जे लवकर मार्केटमध्ये बघायला मिळत नाहीत. मेहंदी सेरेमनी, हल्दी सेरेमनीचे प्रॉप्स आपल्याकडे वेगवेगळे आहेत. काय रेंज मध्ये जातात हे? 100 रुपये. 100 रुपये. वा. हे बघा किती सुंदर. प्रॉप्स मध्ये ऍक्च्युअल मध्ये पॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला काय काय मिळणार, तर त्याचं एक छोटं जिस्ट तुम्हाला बॅक साईडला दिसू शकतंय. आता आपण बर्थडेचं बरंच बघितलं, पण वेडिंग साठी आता वेडिंग सीझन आहे सुरू, तर हळदीचं मला तिथे ते लाइटिंग दिसतंय आणि प्लॅटर्स दिसत आहेत. तर ह्याची काय माहिती द्याल? तसंच बघायला गेलं तर आता आपल्याकडे हल्दी सेरेमनी जास्त जोरात सुरू आहे आणि रिंग सेरेमनी देखील झालं. तर रिंग सेरेमनीसाठी आपण कस्टमाइज प्रमाणे एक ऑर्डर पण बनवून देतोय. तर रिंग सेरेमनी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. अशा प्रकारचं रेझिन आर्टचा फेअर मध्ये बनवलेलं आहे आपण. हे तुम्हाला ऑनलाईन 2500, 3000 या रेंज मध्ये मिळतं. बट आपल्याकडे हे अगदी 1500 ते 2000च्या रेंज मध्ये तुम्हाला कस्टमाइज तुमचे नावं टाकून मिळेल. आता याच्या व्यतिरिक्त एक आमच्याकडे फोटो आहे, मी तुम्हाला तो दाखवतो थोड्या वेळामध्ये. तर अशाच प्रकारचे जर तुम्हाला कस्टमाइज ऑर्डर बनवून हवे असतील, तुम्हाला एखादा प्लॅटर आवडला असेल आणि तो तुम्हाला रेझिन आर्ट मध्ये बनवून हवा असेल, तर तो देखील आपण बनवून देऊ शकतो. हा एक गेम चालू आहे ऑनलाईन, काल ट्रेंडिंग आहे. 2 टाळे आहेत, इथे आपले रिंग असणार. ओके. या दोघांच्या मध्ये रिंग असणार आणि या 2 चाव्या ज्या दिलेल्या आहेत त्या आपण शफल करतो. ज्यांचं रिंग सेरेमनी आहे तर त्या ब्राईड आणि ग्रूम सोबत ते चाव्या शफल करतो आणि ज्याचा टाळा खुलेल तो पहिला रिंग घालतो. अशी आता नवीन पद्धत चालवली आहे. त्यासाठी देखील हा आपल्याकडे कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये पण कस्टमायझेशन पाहिजे असेल, नेम टाकून हवा असतील, इथे खाली असे नवरा नवरीचे नावं टाकून मिळतील, हे पण कस्टमायझेशन आपण करतो. आणि हे साईज वर आहे. हा प्रोडक्ट आपण अमेझॉनला पण सेल करतो आणि एखाद्याला खूप ट्रेंडिंग आहे. ऑर्डर्स पण भरपूर येतात. ते वरचं ब्ल्यू वालं मस्त वाटतं. हे मिडलला आहे ना, ते सिम्पल सोबर. इट इज व्हेरी नाईस. हे नंतर तुम्ही युज करून झालं की तुम्ही शोकेस वगैरे मध्ये ठेवू शकता. थाळी म्हणून पण वापरू शकता. हे जे बॉक्सेस आहेत ते काढू शकता तुम्ही आणि ह्याला तुम्हाला हळदी कुंकूची प्लेट म्हणून जर वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही हे करू शकता यूज. मस्त. हे पण आपण कस्टमाइज बनवलेलं आहे. हे कोपऱ्यात काय आहे? हे इट्स अ गर्ल म्हणून आहे इथे कोपऱ्यात. हा एक हॅम्पर आहे. एका कस्टमरने आम्हाला ऑर्डर दिलेली आहे. त्यांना जस्ट मुलगी झाली म्हणून त्यांना सांगणं, त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली की आम्हाला एक हॅम्पर हवा आहे.
तर त्यांनी आम्हाला जस्ट एक फोटो दाखवलेला, बट आता त्यांना हे जेव्हा दाखवलं तेव्हा ते फोटोपेक्षा लाख पटीने छान झाले असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. आणि याची त्यांनी आम्हाला 50 पीसची ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2 बॉटल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट आयदर नट्स टाकू शकता. आणि हा हॅम्पर असं पूर्णपणे गर्ल झाले, त्यांना मुलगी झाले म्हणून आपण हा पिंक मध्ये बनवला. कुणाला मुलगा झाला तर हा ब्ल्यू मध्ये सेटअप होईल. कुणाला डिझाईन चेंज करायची असेल तर तुम्ही हा कस्टमाइज प्रमाणे आपण त्यांना बनवून देऊ शकतो. याची सुरुवात 300 ते 350च्या रेंज मध्ये आहे. वा, रिटर्न गिफ्ट साठी मस्त ऑप्शन आहे. जर कोणी असं पेढा किंवा बर्फी अर्धा किलो 1 किलो जरी आपण मार्केटमधून द्यायला गेलं तर ते 350, 400, 500च्या रेंज मध्ये जात आहे. तर हा नवीन कॉन्सेप्ट आलाय की हे हॅम्पर म्हणून आपण सगळे मोस्टली जे जवळच्या व्यक्तींना, जवळच्या नातेवाईकांना तुम्ही गिफ्ट करू शकता. पहिल्यांदा घरी बघायला आल्यावर जे बरोबर म्हणून देऊ. मस्त, खूप छान आहे. किती काय काय नव्याने आज बघायला मिळतंय मला. फक्त सोशल मीडियावर बघितलंय मी. वा, हे बघा इथे हे ह्याचं रेझिन आर्टच आहे का हे? रेझिन आर्टची हळदी कुंकूसाठी थाळी बनवलेली आम्ही. वा, हे बघा पूजेसाठी किती सुंदर आहे हे. खूपच कमाल, क्वालिटी मस्त आहे. मस्त. आणि आपल्या इथे समजा ऑर्डर दिली तर किती दिवसात बनवून दिली जाऊ शकते? रेझिन आर्टला कम्प्लिटली 24 ते 48 तास लागतात. म्हणजे लेअर वाईज असतं. आता 1-2 लेअरचा आहे तर लेअर वाईज जसं ज्यांना क्वालिटी हवी असेल, सिंगल लेअर असेल तर आपण 24 to 36 आवर्स मध्ये देऊ शकतो. थोडंसं क्वालिटी असेल त्याच्यामध्ये आणखी जाड हवा असेल, आता जनरली आउटडोअरला द्यायचं असेल कोणाला तर आम्ही ते थिकनेस वाईज देतो. बरोबर. जर तुम्हाला रेग्युलरली युज करायचं असेल तर त्याचं 10 mm ची साईज करतो तर ते 48 तास मिनिमम सुखायला लागतं रेझिन आर्टला. ज्यांनी काम केलं त्यांना माहिती असतं ती गोष्ट. तर आपण ते 3 दिवसामध्ये त्यांना आपण डिलिव्हरी देऊ शकतो. बरं. आणि काही असे प्लॅटर हवे असतील तर? आता जनरली कसं प्रत्येकाच्या बजेटनुसार आम्हाला चालावं लागतं, तर म्हणून आपण छोटेपासून ते महागापर्यंत सगळे प्लॅटर आपल्याकडे ठेवलेत. हा जनरली 500 ते 600च्या रेंज मध्ये आपल्याकडे प्लॅटर अवेलेबल आहे. वा, हे सगळं मोती आहे ह्याच्यामध्ये, मोती, गुलाबाची फुलं आणि असे 2 तुम्हाला रिंग बॉक्सेस मिळणार. आणि हा सगळ्यात एकदम आपल्याकडे रिझनेबल रेट मध्ये आहे. 250 ते 300च्या रेंज मध्ये आहे, 200 मध्ये आहे. आता हा जनरली आम्ही 180 रुपयाला सेल करतो. म्हणजे ह्याची कॉस्टिंग आम्ही जेव्हा कस्टमर आमच्याकडे येईल आम्ही 150ला पण देणार. अरे वा, मस्त, खूपच छान आहे. सो बऱ्यापैकी प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे. आता हा जसा आमचा एरिया तुम्ही सांगितलं की इथे मोमेडियन्स आणि हिंदू जसा मिक्सिंग एरिया आहे, तर त्या लोकांसाठी ते पण कस्टमर येतात. तर हा त्यांचा शाही मिरर म्हणून वापरला जातो. येस, मुस्लिम वेडिंग मध्ये युज केलं जातं. हा कबूल हे लिहिलेला फेरी पेन आपण सजवलेला पाहताय. आणि या मिरर मध्ये बघून ते असं खाली कबूल आहे असं त्यांना बोलत असतं. हा मिरर पण आपण त्यांना डेकोरेट करून देऊ शकतो. हा ऑर्डर प्रमाणे कस्टमाइज बनवलेलाच आहे. डिलिव्हरी आहे म्हणून हा पॅक करून ठेवलाय. मस्त. ऍक्च्युली हे सगळे प्रोडक्ट्स ना क्रॉफर्ड मार्केट आणि त्या साईडला जास्त बघायला मिळतात. सो हे तुम्हाला इथे इझिली ऍक्सेसिबल आहे. जसं हा पाहू शकता, हा लाईट वाला आहे. लाईट वाला, ओ प्रिटी. आणि आतमध्ये ना हे सिक्वेन्सचं आणि थ्रेड केलेलं कापड लावण्यात आलंय. मस्त आहे, खूपच छान आहे. साईजेस पण आहे, छोटी साईज आहे. हा पण तुम्ही रिंग सेरेमनीचे बॉक्सेस ठेवले तर रिंग सेरेमनीसाठी, आयदर तुम्हाला दुसऱ्या फंक्शन साठी युज करायचं आहे, हळदी कुंकू ठेवलं तर हळदी कुंकूसाठी, असं तुम्ही कुठल्याही ओकेशन साठी याला युज करू शकता थाळीमध्ये. आणि काय रेंज जाते ह्याची? स्टार्टिंग 600 स्टार्टिंग रेंज आहे. जसं लाईट वाला जी आहे 600 आहे. याला खाली स्टँड पण दिलेलं आहे ठेवण्यासाठी. बॅटरी आहे, तर बॅटरी ह्या चेंज केली की तुम्ही कितीही दिवस वापरू शकता. वा, किती छान आहे हे. बरीच व्हरायटी आहे. मस्त. त्याच्यामध्ये साईज पण आहे आपल्याकडे, मोठी छोटी 2 असं साईज आहेत. हा पण एक छान आहे ऍक्च्युली. तिथे कोपऱ्यात ना छोटूसा एकदम, हे बघा, दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस. म्हणजे एकदम छोटूसा, म्हणजे ज्यांचं घरच्या घरी करायचं असतं ना साखरपुडा, त्यांच्यासाठी हे खूप मस्त आहे. छोटस एकदम. ह्याच्यामध्ये तुम्ही रिंग्स ठेवू शकता आणि अशा पद्धतीने कम्प्लीट सजवलेलं आहे. इथे मला ही ज्वेलरी पण दिसतीये. जेव्हा हळदीचं फंक्शन असतं तेव्हा हळदीच्या फंक्शन साठी जी ज्वेलरी लागते ती ज्वेलरी आपण इथे ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याकडे. वा, सो हे बघा, हे अशा पद्धतीची व्हरायटी, ज्यांना वेगवेगळे रंग हवेत ते, किंवा तर फक्त येल्लो कलर ज्यांना अपेक्षित आहे तर फक्त येल्लो विथ गोल्डन आणि मोत्यांचं काम केलेलं असं पण तुम्हाला इथे व्हरायटी मिळेल. हे काय आहेत आणि हे फक्त बिंदी आहेत का? बिंदी आणि कानातले. वा, सो बिंदी आणि कानातले असे सुद्धा ऑप्शन आहेत. म्हणजे ज्यांचं घरच्या घरी हळद असते त्यांच्यासाठी कलर ऑप्शन्स आहेत, असे ऑप्शन्स आहेत. आणि हे 40 रुपयाला इथे मिळत आहे. ग्रेट. मुंडावळ्यांची काय प्राइस जाते आपल्याकडे? मुंडावळ्या 100 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे. 100, 200, 300. जसं मेटलची घेतल्या गेलं तर मेटलची थोडीशी कॉस्टली जाते. बाकी आपल्याकडे मोत्याची साधी घेतली तर 100 रुपयापासून त्याची सुरुवात आहे. वा, हे बघा, खूप वेगवेगळी व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये. सो हे थोडे भरलेले पण मिळणार तुम्हाला. वाशिंग. वा, हे पण व्हरायटी इथे अवेलेबल आहे. किती छान.
सो ही 70 रुपयाची आहे, ही जी स्पेसिफिक पहिली जी माझ्या हातात आहे. मस्त. वा, हे बघा अजून थोडं सिम्पल सोबर लुक हवाय त्यांच्यासाठी. मंडोळ्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत आपल्याकडे. कमीत कमी 50 ते 60 ऑप्शन मंडोळ्या आणि वॉशिंग मध्ये देखील आहेत. वा, मंडळी स्टोअरला भेट दिली तर एकाच ठिकाणी सगळ्या महत्वाच्या प्रोडक्टची खरेदी होऊ शकते. मुंडावळे सोबत यांच्याकडे एक कमाल वस्तू आहे आणि ती सोशल मीडियावर तुम्ही खूप पाहिली असेल. ती आहे ही फ्रेम. सो लग्नात युज केलेल्या ज्या मुंडावळ्या असतात, काही जणांना त्यांना जपून ठेवायची इच्छा असते. सो ते युज करून तुमचं नाव आणि त्याचसोबत तुमचं लग्नाची जी तारीख आहे ती आणि तुमच्या लग्नाचा फोटो, हे अशी फ्रेम सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजते आणि अशी फ्रेम सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकते. काय रेंज जाते ह्याची? ही 800 रुपयापर्यंत रेंज जाते याची. डिपेंड्स ऑन द क्वालिटी आणि कॉस्ट. आता ही 10x15 ची फ्रेम आहे, ही आपण कस्टमाइज बनवून देतोय. ज्यांना युज केलेल्या मंडळ ठेवायचे असतील तर ते पण ठेवू शकता, नाहीतर आपल्याकडे नवीन मंडळ घेऊन लग्नाच्या रुखवतामध्ये देखील हे ठेवू शकता. म्हणजे लवरी जाताना तर त्यासाठी देखील रुखवतामध्ये ठेवण्यासाठी हे युज केलं जातं. हे ऑर्डर कस्टमाइज आपण 2 दिवसामध्ये डिलिव्हरी देऊ शकतो. नावांमध्ये इथे व्हेरियंट मिळतात. आता हे जसं विनाइल मध्ये केलेलं आहे तसं इथे अॅक्रेलिक मध्ये देखील भेटू शकतं आपल्याकडे. अॅक्रेलिकची कॉस्टिंग थोडी कॉस्टली पडते, म्हणून ते आम्ही 1000च्या आतमध्ये रेंज मध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपण हा कॉन्सेप्ट युज केला की विनाइल मध्ये देखील ते येऊ शकतो. अरे वा. आणि छोटी फ्रेम हवी असेल समजा तर 8x12 ची फ्रेम आपल्याला मिनिमम मिळू शकते. आता हा फोटो 5x7 चा आहे तर तिथे 4x6 चा फोटो येईल. फोटो छोटा साईज झाला की मंडोळ्याची बाशिंगाची साईज पण आपल्याकडे साईज कमी होते. व्यवस्थित म्हणजे नाव आणि हे प्रॉपरली उठून दिसलं पाहिजे, त्यासाठी हा असा कॉन्सेप्ट केलेला आहे आपण. मस्त. तसं हा सॅम्पल म्हणून आमचाच फोटो आम्ही इथे लावलेला आहे की कस्टमरला पटकन ते ऍक्सेसेबल व्हावं. ट्रेंडिंग आहे म्हणून आपण ते सांगतोय. वा, ही अशी फ्रेम माझ्या मते तुम्ही स्वतःसाठी करून घेऊ शकता किंवा तुमच्या जवळचे कोणी आहे ज्यांचं लग्न आहे त्यांच्यासाठी तुम्ही असे फोटोज घेऊ शकता. आणि इथे फोटो म्हणजे तुम्ही दोघांचे कोलॅब करून किंवा तर त्यांचे प्री वेडिंगचे फोटोज असतात ते सुद्धा युज करून मग तुम्ही असा सेटअप त्यांना देऊ शकता. हे खूप सुंदर आहे. मस्त. मंडळी, आपण बर्थडेचं बघितलं, लग्नाचं बघितलं, पण लग्नामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रुखवत. त्याच्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे, तीही मोठ्या प्रमाणात. आता डिस्प्लेला आम्ही फार कमी वस्तू लावलेल्या आहेत, पण तुम्ही स्टोरला भेट दिली किंवा त्यांना संपर्क साधला तर तुम्हाला अजून व्हरायटी ह्यातली बघता येणारच आहे. दादा, काय माहिती द्याल? प्राइस रेंज काय आहे आणि काय काय अजून वस्तू अवेलेबल असतात? रुखवतामध्ये आपल्याकडे अगदी 50 रुपयापासून सुरुवात आहे. जसं आपण मटेरियल घेतोय जसं ज्यांच्या चॉईस नुसार, ज्यांच्या ट्रेडिंग नुसार. आता हे दगडाचे सगळे वस्तू आहेत. पाटा वरवटा आहे, दिवा झाला, चूल झाली, जातं झालं दळायचं आणि कलखाता बलखाता बोलतात त्याला. तर हे सगळं डेकोरेटिव्ह आयटम पण रुखवतामध्ये जनरली बघायला मिळतात आपल्याला. त्याचप्रमाणे इथे या बायका काही सण करताना दिसतात आहे, या देखील आपण रुखवतात लावतो. जसं इव्हेंट वाले काही डेकोरेट करतात त्याप्रमाणे त्या रेंज मध्ये जायचं नसेल तर आपण याचा ऑप्शन म्हणून हे आपण युज करू शकतो याच्या गोष्टी. त्याच्यानंतर सप्तपदीसाठी आपल्याकडे सुपाऱ्या आहेत. हे 5 ब्राह्मण जेवताना किंवा 5 सवासण्या जेवताना जे दाखवलं जातं त्या गोष्टी देखील आहेत. शक्यतो जनरली बघितलं जातं की बैलगाडी ही ट्रेंडिंग असते रुखवतामध्ये, कारण जेव्हा मुलगी आपली जात्या घरी जाते तेव्हा तिला बैलगाडी म्हणजे अन्न धान्य वगैरे सगळं असं भरून दिलेलं असतं. हे शो करण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जातो. तर ते देखील आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी पण आहे आपल्याकडे, जसं पाहिजे तसं आपण त्यांना राहू शकतो. तसंच या शेवाळ्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये कलर देखील अवेलेबल आहे. आता या व्हाईट शेवाळ्या आहेत. जसं गहू, ज्वारी, बाजरी हे देखील आपण पोत्यामध्ये भरून ते डेकोरेट करतात, तसं या शेवाळ्या आहेत त्याच्यामध्ये कलर देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. तसंच हे मापटं ओलंडण्यासाठी जेव्हा नवीन नवरी घरी येते तर याच्यामध्ये सुद्धा रेंज आहे आणि आपल्याकडे बऱ्याचशा व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. वा, क्वालिटी पण मस्त आहे. सजवलेलं आहे ते खूप छान आहे. हे सुंदर. हा कळस झाला. जेव्हा कोरवली ताट घेऊन असून लग्नासाठी जेव्हा जात असतो तेव्हा हा ताटामध्ये ठेवण्यासाठी हे युज करतात. मस्त. हे खूप आवडलंय मला. हे मस्त आहे वरचं. आणि हे घर आहे डेकोरेट करण्यासाठी. तुळशी वृंदावन पण आहे तिकडे. हे ओरिजिनल आपल्याकडे पितळाचं आहे, तांब्याचं आहे. सॉरी, ओरिजिनल. हा. वा, हे तर बऱ्याचदा काय होतं ना, ते जे क्रिएटर्स असतात ना जे रेसिपी व्हिडिओज करतात त्यांच्या किचन मध्ये हे बघायला मिळतं सगळ्यात जास्त. शक्यतो हे जनरली रुखवतामध्ये देखील ठेवलं जातं. भातुकलीचा खेळ म्हणून किंवा लहान मुलांची आठवण हा ठेवलं जातो. खूपच छान आहे. हे मस्त आहे. ग्रेट. काय किंमत जाते ह्याची? 2500 पण जाते. बरं, ते प्युअर असल्यामुळे काय एकदम प्युअर आहे ते, आणि ते वजनावर अवेलेबल असतं. आता ऑनलाईन दाखवतात असे मध्ये आहे, बट त्याची वजनाची क्वालिटी कमी असते.
तो महाग जातो. तर जनरली हा आपण 2,500 ते 3,000च्या रेंज मध्ये जातो. त्याच्यामध्ये देखील व्हरायटी आहे. तर काही वा. भांडे वाढले तर ते 3,000 पर्यंत पण जातं. ओ वा, बरीच व्हरायटी अवेलेबल आहे इकडे. हा साखरपुडा बॉक्स आहे जो वापरला जातो जनरली. ओ नाईस. सो त्याच्यामध्ये पण फॅब्रिक variety आहे. वेगवेगळे लावलं गेलं त्याच्यामध्ये, आणि हे बघा हे खूप इझी आहे, ह्याच्यात ओपन करून ह्याच्यात टाकायचं. हा मस्त. साखरपुड्यासाठी रिंग सेरेमनीसाठी ते युज करतात. जनरली कोकणामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये या बाजूला ते युज केलं जातं. अगेन रुखवतात ठेवण्यासाठी तुम्ही हे ऑप्शन्स घेऊ शकता. सनई चौघडा झाला, सनई चौघडे आहे. एक होम चालू आहे. हे फ्रूट बास्केट आहे. वा, रुखवतासाठी लागणारे सगळे प्रोडक्ट्स एकाच छताखाली मिळत आहेत. खूप छान. बरं, इथे अजून हे प्रोडक्ट्स दिसतात, हे स्टेशनरी आयटम आहेत का बेसिक, म्हणजे नेमकं काय प्रोडक्ट्स आहेत हे? हा ऍक्च्युली बर्थडे रिटर्न गिफ्ट साठी आपण ते ऑप्शन आणलेले आहेत. Return gift साठी? हा बर्थडे मध्ये काही लोकांना रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं, तर रिटर्न गिफ्ट मध्ये आपल्याकडे बऱ्याचशा व्हरायटी आपण ठेवलेल्या आहेत. इथे आणखी कमीच आहेत. जेव्हा तुम्ही आम्हाला ऑर्डर देतात तर आम्हाला 50 पाहिजे असेल, 60 पाहिजे असेल, त्या रेंज मध्ये आपण त्या पटकन आपण तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये अवेलेबल करून देतो. वा. रिटर्न गिफ्ट मध्ये आपल्याकडे 40 रुपयापासून प्रोडक्ट आहे. जसं घेईल तसं आपण तुम्हाला क्वांटिटी वाईज ते देऊ शकतो. मस्त. हे पाऊच वगैरे छान आहेत रिटर्न गिफ्ट साठी. पहिल्या, 5व्या आणि 10व्या वाढदिवसाला मोस्टली रिटर्न गिफ्ट प्रेफर करतात. आता तर सगळेच वाढदिवस साजरे करत असाल तर बिल्डिंग मधले कोणी जवळचे असतील फ्रेंड्स, तर त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून हे देऊ जशी आता शकता. ही बॅग आहे एकदम स्वस्तात मस्त बॅग तुम्हाला रिटर्न गिफ्ट करायची असेल, अगदी 80 रुपयामध्ये ही बॅग तुम्हाला होलसेल मध्ये मिळेल. 80 रुपयाला? हा, याची एमआरपी 130 आहे सिंगल विकत, पण आपण जेव्हा होलसेल मध्ये घेतो ते आपण ही 80 रुपयाला बॅग त्यांना होलसेल मध्ये देऊ शकतो. जेव्हा 50 पाहिजेत, 20 पाहिजेत, ते क्वांटिटी वाईज. वा, क्वांटिटी घेतली तरच तो रेट आपण त्यांना देऊ शकतो. किती छान आहे. स्पेस पण मस्त आहे, क्वालिटी पण छान खेळायला आहे. जाताना, क्रिकेटला वगैरे जाताना जनरली लहान मुलांच्या बॅग्स कॅरी करू शकतात. वा, छान आहे, आणि कॉम्पॅक्ट राहू शकतंय हे. मेन हो. गिफ्ट देताना मस्त आहे हे ऑप्शन. सही. अजून काय वेगळे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? म्हणजे आपण रिटर्न गिफ्टचा हा सेक्शन पाहतोय, ज्यामध्ये टिफिन बॉक्स आहे, वॉटर बॉटल आहे, इथे हेलिकॉप्टर बघायला मिळतंय विथ हे आहे का ते रिमोट सोबत आहे. हे कसलं क्लास. वेगवेगळे तुम्हाला लहान मुलांसाठीचे गिफ्ट ऑप्शन्स बघायला मिळतील इकडे. रिटर्न गिफ्ट साठी पण ऑप्शन्स आहेत इथे तुम्हाला. बर्थडे साठी म्हणून हे बघा, बलून फुगवण्यासाठी लागणारं जे असतं मशीन, तीही मिळते. आणि लहान मुलांसाठी असे मास्क अवेलेबल आहेत सध्या, जे मार्केटमध्ये ट्रेंड करतायत. मुलींसाठी म्हणून असे सुंदर क्राऊन आहेत. असा कम्प्लीट राऊंड मध्ये तुम्हाला मिळेल, किंवा तर असा सिंगल मध्ये छोटूसा. फर्स्ट बर्थडे, 5th बर्थडे किंवा 25th बर्थडे पण सध्या खूप मोठ्या ह्याच्यात सेलिब्रेट केला जातोय, मग तेव्हा तुम्ही असं घेऊ शकता. त्याचसोबत हे जे तुम्ही पाहता हे शार्पनर आहे ना? हो, वा, शॉप मस्त. सो काय माहिती द्याल या प्रोडक्ट्स बद्दल? जसं बघता की आता रिटर्न गिफ्ट पण आहे, पण कुणाला गिफ्ट देखील करायचं आहे. आता बर्थडे आहे पण कुणाला गिफ्ट घ्यायचं असेल तर आपल्याकडे कार्स आहे, हेलिकॉप्टर आहे. जसं बघू शकता हा सीपर आहे. त्याच्यानंतर ह्या बॅग्स आहेत, म्हणजे हा कंपास टाईप आपल्याकडे युज करण्यासाठी. आता याच्यामध्ये थीम्स आहेत. अरे वा, इथे तुम्ही एक सेक्शन बनवलेलं आहे त्याच्या युज करण्यासाठी, स्कूल बॅग मध्ये ठेवण्यासाठी, कॉम्पॅक्ट साईज मध्ये, 3D मध्ये आहेत. जसं बघू शकता की ही एक आहे पर्स. मुलं जनरली हे युज करतात बबल्स करण्यासाठी. ह्याच्यामध्ये देखील आपण पाहू शकता ह्याची क्वालिटी जी दिलेली आहे ना ती वेगळी. ह्याच्यामध्ये एक रिबिन पण आहे, जी तुम्ही जनरली लहान मुलांना जे बाजारात जाताना पाहू शकता, हे हँग करून जातात अच्छा, हे आईवडिलांसारखं, स्लिंग बॅग सारखं. स्लिम बॅग सारखं. आणि जसं आता रिटर्न गिफ्ट मध्ये बघतो की आपण ऑनलाईन मीडियावर बघतोय की काहीतरी ट्रेंडिंग चालू आहे, चायना मटेरियल बोलतात त्याला. हे 2 सेक्शन युज करण्याने, हा पूर्ण युज केल्याने बल्ब चालू होतो. जसा हा मॅग्नेटचा सेक्शन आहे. हे रिटर्न गिफ्ट मध्ये जनरली मोस्ट ऑफ चालतंय की मुलं ऍक्टिव्हिटी युज करतात. मुलांचं ब्रेन थोडंसं डेव्हलप करण्यासाठी या गोष्टीचा युज केला जातो. बर, वा, हे पण हा डबा छान आहे. याच्यामध्ये काय रेंज मध्ये जातो हा डबा? हा 65 पासून आपल्याकडे सुरुवात आहे. 65 रुपीज स्टार्टिंग? हा, वा. सो हे बर्गर टाइप मध्ये तुम्हाला असा डब्बा मिळेल. किती छान, आणि क्वालिटी मस्त आहे ह्याची. व्हेरी नाईस. किती स्पेशियस आहे. आणि हे रिटर्न गिफ्ट साठी एक परफेक्ट ऑप्शन असू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी घेऊ शकता. आणि त्याच्यासोबतच असं शार्पनर पण तुम्हाला मिळेल सेम कलर मध्ये. सेम कलर मध्ये. हे ऍक्च्युली लहान मुलांना फार गंमत वाटते या गोष्टीबद्दल. सुंदर आहे हे. इथे हे तुम्हाला कंपास पण आहेत अवेलेबल. हे अशा पद्धतीचे कंपास बॉक्स मिळतील. मस्त युनिकॉर्न वगैरे डिझाईन्स आहेत त्यामध्ये. ग्रेट. अजून काय आहेत आपल्याकडे ऑप्शन? हे गिफ्टिंग पर्पज झालं. आता जसं बघू शकतो की हे किट आहे. पेंटिंग किट मध्ये आपण जसं कुणाला गिफ्ट द्यायचंच असेल तर हे गिफ्ट आपण त्यांना जनरली देऊ शकतो. वाव,
सो जे थोडी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही हे ऑप्शन गिफ्ट म्हणून घेऊ शकता. हे किती क्लास वाटतंय. ते पण उघडणार, हे पण उघडणार इकडनं. वाव, हे बघा किती ऑप्शन्स आहेत. त्याच्या खालती पण असेल मग काहीतरी. हे बघा, हे अशा पद्धतीने ओपन होणार आहे. तुम्हाला मार्कर्स अवेलेबल आहेत, पेन्सिल कलर्स अवेलेबल आहेत, वॉटर कलर्स आहेत, क्रेयॉन्स अवेलेबल आहे. हे ऑल इन वन असं प्रोडक्ट तुम्ही गिफ्ट म्हणून एक 5वीत किंवा 8वीत असलेल्या मुलाला वगैरे देऊ शकता. काय रेंज जाते ह्याची? 800 पर्यंत आहे. 800 पर्यंत. बघा किती अफोर्डेबल गिफ्ट ऑप्शन आहे हा. मस्त. आणि हे अशा पद्धतीचे पेन्स पण अवेलेबल आहेत. पेन्सचे तुम्हाला 12 कलर्स मिळणार आहेत ह्याच्यामध्ये. सही. व्हॉट एल्स? आता इथे मी बघू शकते वरती फ्रेम्स पण दिसत आहेत. सो त्याबद्दल माहिती द्या ना जरा. घड्याळ, त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेम्स, त्यामध्ये सिनरीचे फ्रेम्स असू देत किंवा तर राधाकृष्ण फ्रेम्स. तिथे महाराजांची एक सुंदर फ्रेम आहे कोपऱ्यात. आणि इथे गणपती बाप्पा, त्याचसोबत स्वामींची फ्रेम दिसतीये, विठ्ठल रखुमाईची फ्रेम दिसतीये, रामलल्लाची फ्रेम जी खूप सध्या ट्रेंडमध्ये ती पण दिसतीये. असे सगळे युनिक फ्रेम्स तुम्हाला इथे मिळतील. अजून काय व्हरायटी आपल्याकडे फ्रेम्स मध्ये? फ्रेम्स मध्ये आपल्याकडे आहे ते आता वास्तुशांती म्हणा किंवा इथे सगळे न्यू होम डेकोर होत आहेत. न्यू होम तर बनतात इथे सगळे, तर त्यांच्यासाठी देखील अशा युनिक फ्रेम्स देखील आहेत आपल्याकडे. यामध्ये तुम्ही आणखी आपल्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत. जसं कस्टमाइज करताय, जसं कस्टमाइज प्रमाणे जरी पाहायला गेलं तर याच्यामध्ये आणखी एक फ्रेम आपण बनवून घेऊ शकतो. कुणाकडे मोठ्या रायफल्स असतील किंवा गन्स असतील तर त्याच्या देखील फ्रेमिंग आपण करून देतोय. आणि इथे मोठे मोठे घर आहेत, जसं 2 BHK 4 BHK जे रूम्स आहेत त्याच्यामध्ये 4x4 चे फ्रेम्स कटआउट लावण्यासाठी त्याची आपण कस्टमाइज प्रमाणे ऑर्डर पण बनवून घेतोय. आता इथे वास्तुशांती न्यू होम्स असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण इथे बऱ्याचशा या फ्रेम्स वगैरे गिफ्टिंग पर्पज म्हणून आणून ठेवलेला आहे. तसं तुम्ही फ्लॉवर पॉट्स पाहू शकता, याच्यामध्ये व्हरायटी आहेत. हा गिफ्टिंग हे सगळे वॉटर फाउंटन आहेत. 1 2 3. ते सेंटरला हे काय आहे? हा डायनिंग टेबलचा एक सेट आहे, जसं तुम्ही गिफ्टिंग म्हणून देऊ शकता. आपण ओरिजिनल आहे, कॉपरचा आहे. वाव. टी असा कप ठेवण्यासाठी किंवा डायनिंग वर तुम्ही शोपीस म्हणून हा ठेवू शकता. बर, खूप छान. आणि हे सगळे वॉटरफॉल आहेत का? हा, हे सगळे वॉटरफॉल आहेत. इथे जसं पिंडीवर पाणी पडणार, इथे या वॉटर फाउंटन मधून पाणी पडणार. इथे होम आहे, त्या होमला तुम्ही होमच्या एंट्रन्सला हा दरवाजा वगैरे ठेवू शकता. फक्त कनेक्शनची गरज आहे त्याला, त्यामुळे मी इथे सगळे चालू नाही करून ठेवलं. हा सध्याला ट्रेंडिंग आहे. लिंबू मिरची तुम्ही दरवाज्यावर लावू शकता. वा, न्यू होमला खूपच युनिक गिफ्टिंग ऑप्शन्स आहेत हे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता की ते नेम प्लेट ठेवलेली आहे. ती नेम प्लेट आम्ही कस्टमाइज ऑर्डर करून देतोय. जी डिझाईन तुमच्याकडे असेल ती डिझाईन तुम्ही आम्हाला दिली तरी त्या डिझाईन मध्ये आम्ही तुम्हाला ती बनवून देऊ शकतो. ही ॲक्रेलिकची आहे, याच्यामध्ये वुडनचे देखील येते किंवा गोल्डन ॲक्रेलिक आहे, त्याच्यामध्ये लाईट वाली आहे. तर त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ते कस्टमाइज करून देऊ शकतो. किती छान. की होल्डर पण मस्त येतो वुडनचा. जसं न्यू होम्स बोललो त्याच्यासाठी गिफ्टिंग पर्पज म्हणून पण हा यूज करतो. गिफ्टिंग पर्पज म्हणा किंवा तुम्हाला स्वतःसाठी घ्यायचा असेल तर स्वतःसाठी देखील हा यूज करू शकता. ग्रेट. हा मनी वॉलेट आहे गिफ्टिंग साठी. वा, त्याच्यात पैसे देऊ शकता किंवा तर तुमचे काही सोन्याचे दागिने वगैरे असतील तर तेही तिजोरीत ठेवण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. कोणी 5,000 10,000, आता जनरली 500 ते 1000च्या रेंज मध्ये जातो, पण ते आपण 5 रुपये 10 रुपये वाले पेपर कव्हर घेण्यापेक्षा हा MDF चा बनवलेला एक पॉकेट पर्स आहे. हा गिफ्टिंग पर्पज साठी जास्त वापरला जातो. मस्त. जसं पाहू शकता गिफ्टिंग ऑप्शन आहे. जसं सीझन येईल त्या सीझन प्रमाणे आपण इथे गिफ्टिंग ऑप्शन आपल्याकडे बघायला मिळतील. आता व्हॅलेंटाईन डे जवळ आला म्हणून व्हॅलेंटाईन डे चे काही गिफ्टिंग ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. किंवा तुम्हाला कुणाला गिफ्टिंग पर्पज मारायचं आहे तर त्याच्यासाठी गणपतीच्या फ्रेम झाल्या, गणपतीचे स्टॅच्यू झाले, सॅन्टा झाला किंवा इथे बुद्धिझम आहे, लकी मॅन आहे. तसं त्या प्रकारे तुम्ही इथे अलार्म क्लॉक पाहू शकता. व्हॅलेंटाईन डे चे छोटे छोटे गिफ्ट पण तुम्ही पाहू शकता. ते आता व्हॅलेंटाईन जवळ आल्यामुळे आपण तसं करलंय. जसं सीझन असेल तसं ते आपण ते चेंज करत जाणार. मंडळी, आता घर सजवायचं म्हटलं कोणत्याही फंक्शन साठी तर हे बघा, लग्नाच्या आधी केळवण केलं जातं, त्याच्यासाठीचा बोर्ड इथे तुम्हाला दिसेल. हळद आहे, त्यानंतर मेहंदीसाठी, आणि अगेन तुम्हाला इथे बघा हळद समारंभ असं लिहिलेलं सुद्धा मिळणार आहे. हेच जर तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही थोडे असे प्रोडक्ट्स घेऊ शकता. बघा पॉम्पॉमने वगैरे सजवलेले आहेत. सो हे असे वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स तुम्हाला त्यामध्ये मिळतील. सो हे तुम्ही यूज करू शकता हळदीसाठी. आणि अगेन मेहंदीसाठी थोडं युनिक डिझाईन ऑप्शन्स हे बघा असे आहेत. सो हे तुम्हाला असे लेस मध्ये लावून पॉम्पॉमने डिझाईन वगैरे केलेले छोटी मोठी साईज मिळू शकते. अगेन इथे पण वरती हळदी मेहंदीसाठीचे ऑप्शन्स आहेत. सो अगेन हे तुम्ही
होम डेकोर मध्ये घेऊ शकता. वेडिंगचं जेव्हा डेकोर करणार आहात त्यावेळेला. आता बऱ्याचदा घरामध्ये लग्न सराईचं घर आहे असं दिसलं पाहिजे, त्यासाठी शादीवाला घर हे सध्या सोशल मीडियावर सध्या खूप ट्रेंड करतंय. सो अशी सुद्धा प्लेट तुम्ही घेऊ शकता. मेहंदीसाठी जर तुम्हाला सर्कल वगैरे मध्ये नकोय, छोटंसं डेकोरेशन करायचंय, तेव्हा तुम्ही घेऊ शकता. हे बघा सप्तपदी, त्यानंतर हे बघा हे अशा पद्धतीचं आईचा निरोप, आणि अगेन तुम्ही रुखवतामध्ये ठेवू शकता असं पान तिथे अवेलेबल आहे. जर घराला सजवायचं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे लटकन तुम्हाला इथे मिळतील. आणि ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाईल दादा? 60 रुपये. 60 रुपये स्टार्टिंग रेंज आहे या प्रोडक्टची. ऑफकोर्स तुम्ही जसं प्रोडक्ट घेणार त्या पद्धतीने प्राइस रेंज बदलणार. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डेकोरेशनचा आयटम एकाच छताखाली मिळू शकतंय. आता महत्वाचं, आपल्याकडे रिटर्न गिफ्ट देण्याची एक नवीन पद्धत आहे. नवीन पद्धत म्हणण्यापेक्षा जुनीच पद्धत आहे, पण त्याला नवीन काहीतरी ट्रेंड फॉलो केला जातोय. आणि म्हणून तुम्हाला लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर असे सुंदर रिटर्न गिफ्ट, पारंपरिक रिटर्न गिफ्टचे ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला हे पूजेसाठी लागणारे जे पाट असतात छोटे, किंवा तर बाप्पा किंवा स्वामी घरामध्ये ठेवण्यासाठी, एखादं देव त्याच्यावरती ठेवण्यासाठी, तर असे पाठ तुम्ही घेऊ शकता. हे वेगवेगळ्या साइजेस मध्ये आहे. त्याच सोबत तुम्हाला हळदी कुंकवाचं वाण जसं म्हणतात त्या पद्धतीने जर रिटर्न गिफ्ट मध्ये तुम्हाला द्यायचं असेल तर हळदी कुंकवाचं करंड प्लेट मध्ये किंवा छोटंसं तेही ऑप्शन आहे. ज्वेलरी बॉक्सचं तिथे तुम्ही ऑप्शन बघू शकता. वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर लग्न सराईचं घर म्हटलं तर तुम्हाला अशी सजलेली प्लेट फार गरजेची असते, आरती ओवाळण्यासाठी वगैरे, आरती करण्यासाठी वगैरे, तर तेव्हा तुम्ही घेऊ शकता. ऑफकोर्स सण असतात, गणपती आहे, नवरात्र आहे, तेव्हा सुद्धा युज करायला एक मस्त ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स दिसतील. आम्ही हे सगळे प्लास्टिकच्या बाहेर यासाठी काढत नाही आहोत, त्याच्यामध्ये ते खराब होऊ नये, धूळ बसू नये म्हणून. पण तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येईलच. ओ नाईस, हे काय आहे? साडी रॅपिंग आपण, अरे वा, शगुन मध्ये देतो ते, बरोबर. सो हे बघा, हे असे ऑप्शन्स तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहेत. आता इथे जनरली कसं नवरीला साडी जेव्हा आपण पहिल्यांदा भेट करतो, नवरा नवरी मुलीला पाहायला जाताना तेव्हा ते युज केलं जातं. तर याच्यामध्ये हा आपण असं या प्रकारे तुम्ही आम्हाला तुमचं जे मटेरियल असेल, जे काय तुम्हाला गिफ्टिंग करायचंय, तर ते आम्ही तुम्हाला याच्यामध्ये गिफ्ट करून याच्यावर एक फुलाचा ब्रोच येईल, 4 बाजूला फुलं येतील, असं ते आम्ही डेकोरेट पण करून देतो तुम्हाला पाहिजे असेल तर. याच्यामध्ये सुद्धा साईज आहे आपल्याकडे. कुणाला फक्त हळदी कुंकू असतं किंवा छोटस ज्वेलरी असते, गिफ्टिंग पर्पज म्हणून पहिल्यांदा जेव्हा भेट दिली जाते नवरीला तेव्हा त्याप्रमाणे ह्या गोष्टी वापरल्या जातात. आता नवरीचा लेहंगा देखील असतो, तो मोठा असतो, तर त्याप्रमाणे साईज देखील अवेलेबल आहे. वा, हे रेड मध्ये आहे आणि फुल वर्क आहे याच्यावर, किती छान, मस्त. हे काय साईजेस आहेत. जर तुम्हाला आमच्याकडून नसेल करायचं, बट तुम्हाला तुमच्या पद्धतीने मनाने स्वतःच्या घरच्या पद्धतीने करायचं असेल तर हे तुम्ही असं आमच्याकडून कस्टमाइज करण्यासाठी देखील हे बॉक्सेस घेऊन जाऊ शकता. मस्त, खूपच छान आहे हे. ग्रेट. तर आता येऊयात त्यांच्या सर्व्हिसेस कडे. आणि त्यांची सर्व्हिस तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला काही बघायला मिळालं असेल की त्यांनी हळदीचा सेटअप केलेला आहे, मेहंदीचा सेटअप केलाय. दादा, त्या सर्व्हिस बद्दल जाणून घेऊयात. चला. सो हे डोहाळे जेवणाचा सेटअप ह्याच्यावरती केला जाऊ शकतो. याच्यावरती फुलं वगैरे जी आम्हाला हवी आहे ती तुम्ही लावून देणार असं असेल ना? अगदी. आता आपल्याकडे जसं तुम्ही मला सर्व्हिसेस म्हणाला, तर आपण सर्व्हिसेस अशा प्रकारे घेतो, एंड टू एंड सर्व्हिस घेतोय. कुणाला नेम सेरेमनी, अॅनिव्हर्सरी, बेबी शॉवर याप्रमाणे करायचं असेल, हळदी झालं, मेहंदी झालं, अशा सगळ्या प्रकारचे बॅकड्रॉप आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर तसा एंड टू एंड सर्व्हिस म्हणजे नक्की आपण काय करतो, तर बॅकड्रॉप सेटअप झाला किंवा त्यांचे जे दागिने झाले, फ्लॉवर आर्टचे झालं, तिथून ते जेवणाचा कार्यक्रम असेल, तुम्हाला माणसांचं जेवण देखील ठेवायचं असेल, पूर्ण कार्यक्रमाची सोय जी आहे ती आम्ही आमच्या पद्धतीने करतो. तुम्ही फक्त आम्हाला तुमचं कोटेशन सांगायचं आणि तुमच्या माणसांची यादी द्यायची की आम्हाला एवढ्या माणसांसाठी हवं आहे. त्याप्रमाणे आपण पूर्ण सेटअप आणि पूर्ण कॅटरिंग सर्व्हिस देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे कम्प्लीट एंड टू एंड इव्हेंट सर्व्हिस पण तुम्ही देता. मस्त. इव्हेंट सर्व्हिस देतो आणि एंड टू एंड वेडिंग सर्व्हिस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ग्रेट. सर्व्हिस मध्ये नवरा नवरी घरातून हॉलवर जाण्यापासून ते पुन्हा घरी जाण्यापर्यंत सर्व सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे. किती छान. वेडिंग प्लॅनर, आता मोठ्या लेवलला वेडिंग प्लॅनर म्हणून त्यांची कॉस्टिंग त्यांना परवडत नसेल, तर आता मिडल क्लास साठी आम्ही हा कॉन्सेप्ट चालू केलेला आहे. जर कुणाला हॉल शोधण्यासाठी किंवा कॅटरिंग सर्व्हिस शोधण्यासाठी त्रास होत असेल किंवा त्यांना माहिती नसेल, नवीन ठिकाण असेल, तर त्यांनी नक्कीच मला भेट द्या. मी त्यांच्या प्रत्येक सोल्युशनचं तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे अवेलेबल आहे. जसा हळदीचा बॅकड्रॉप तुम्ही पाहू शकता, हा एका घरामध्ये इझिली फिट करू शकतो आणि अगदी 1 hour मध्ये आम्ही हा सेटअप उभा करतो. 1 hour मध्ये, एका तासाचा सेटअप होतो? 1 hour आम्ही हा सेटअप उभा करू शकतो. आता पारंपरिक पद्धतीने ही मुसळ वापरली जाते हळद फुटण्यासाठी. हो, हे सगळीकडे अवेलेबल नसते. राईट. हे मुसळ देखील आपण या रेंट आउट करतोय.
हा पूर्ण सेटअप आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये कुठेही लोकेशन असेल तर आम्हाला फक्त ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आणि आमच्या सेटअपचे चार्जेस आम्ही तुम्हाला जेव्हा तुम्ही भेट देईल किंवा तुम्ही आम्हाला इन्क्वायरी करतील त्या टायमाला आम्ही तुम्हाला सेटअप प्रमाणे सांगू. बॅकड्रॉप येईल तसं तुम्ही अम्ब्रेला पाहू शकता. या अम्ब्रेला युनिक आहेत, ते आपल्याला मुंबईमध्ये जनरली पाहायला मिळत नाही. 4 फ्लॉवर पॉट आणि ही उरली ही सध्याला खूप ट्रेंडिंग आहे. बरोबर, हो. भरपूर इव्हेंट वाले किंवा डेकोरेटर्स आहेत जे आपल्याकडून रेंटवर घेऊन जातात या गोष्टी. तसे या तांब्याच्या ओरिजिनल उरली आहेत, त्याच्यामध्ये आपण फ्लॉवर डेकोरेशन करून जेव्हा क्लायंटच्या घरी फंक्शन असेल तेव्हा रिअल फ्लॉवर्स पण टाकू शकतो. रिअल फ्लॉवर टाकूनच ठेवतो आपण, याच्यामध्ये रोज वगैरे असा फ्लॉवर टाकून त्याच्यामध्ये आपण ठेवतो. मस्त. तसा हा सेटअप झाला. आता मेहंदीसाठी हा सेटअप खूप ट्रेंडिंग आहे. वा, फक्त नवरी मुलगी त्याच्यामध्ये बसलेली असेल असा हा सेटअप. आणि सेटअप असेल, खाली एक त्यांचा गालिचा मिळणार तुम्हाला, ग्रीन कार्पेट असणार खाली गालिचा, आणि त्यांच्या घरामध्ये हाईट नुसार तो आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. अरे वा, जसा बसायचं तसं आपण ते इझिली. सो बेबी शॉवर असेल, मेहंदी असेल, हळद असेल, लग्न असेल, सगळ्याचा डेकोर आपण बघतो. सगळ्याचा डेकोर पासून एंड टू एंड सर्व्हिस आपण त्यांना पुरवतोय. मस्त. बरं मंडळी, तुम्ही आता बघितलं असेल की इथे सर्व्हिसेस तर तुम्हाला कोणकोणत्या मिळणार आहेत ते सांगितलं. शिवाय तुमच्याकडे छोटे मोठे फंक्शन्स असतील, गिफ्टिंग ऑप्शन्स काही हवे असतील तर सगळं काही तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे. तर प्रशांत दादा, थँक्यू सो मच, इतकी छान माहिती दिली. आता मुद्द्याचं की समजा कोणाला ऑर्डर द्यायची असेल, समजा त्यांचं मार्च मध्ये किंवा तर एप्रिल मध्ये लग्न आहे आणि त्यांना ही ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी तुमच्याकडे बुकिंग करणं गरजेचं आहे? ऍक्च्युली आता जसं बघायला गेलं तर वेडिंगच्या डेट्स आपण 5-5, 6-6 महिने अगोदर जसं बुकिंग करतो आपल्याकडे पण एप्रिलच्या पण बुकिंग आपल्याकडे ऑलरेडी झालेल्या आहेत. अरे वा. तर ज्या डेट्स जनरली ज्या डेटला जास्त लग्न असतात किंवा मोठा मुहूर्त असं म्हणतात तर त्याच्या बुकिंग खूप अगोदरपासून आपल्याकडे व्हायला चालू होतात. ओके. जसं तुम्हाला एक डेट नुसार तुम्ही एक 15 ते 20 दिवस अगोदर आम्हाला इन्फॉर्म केलं तर आम्ही तुमची बुकिंग नक्की घेऊ. आपण बुकिंगच्या हिशोबाने डेट्स आपले तुम्हाला लगेच सांगू. आणि असं नाही की आपल्याकडे एकच सेटअप आहे, जरी बुकिंग जरी झालेली असेल तर त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे ऑप्शन आहेत ते तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. मस्त, ग्रेट. तर मंडळी, तुम्ही बघितलं, तुम्हाला मी स्क्रीनवर दादांचा नंबर देते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे. लवकरात लवकर त्यांना संपर्क साधा. सेटअप व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर ऑनलाईन ऑर्डर सुद्धा ते घेतात. इंस्टाग्राम पेज आहे त्यांचा, ते काय नावाने सर्च करायचंय? येस, तर ते नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच. आता येऊयात मुद्द्यावर. बॅश बॉक्स या स्टोअरला भेट द्यायची असेल तर कुठे यायचं आता सांगते. आता आम्ही आहोत कुर्लामध्ये. कुर्लामध्ये एक्झॅक्टली कुठे तर ईस्ट साईडला, स्टेशनच्या बाहेर आला तर अगदीच 5 मिनिटं वॉकिंग आहे ईस्ट साईडला. एक्झॅक्टली कुठे यायचंय तुम्हाला तर डेअरी रोड असं या रोडला म्हणतात. या रोडवरती आलात, ऍक्च्युली नेहरू नगर या एरियाचं नाव आहे. त्या एरियामध्ये डेअरी रोड नावाचं एक रोड आहे. त्या रोडवरती तुम्हाला काय शोधत यायचंय तर स्काय व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या बिल्डिंग नाव आहे. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 2 आहे, बॅश बॉक्स. दुसरं महत्वाचं, तुम्ही जर गुगल मॅप्सवर बॅश बॉक्स असं जर नाव प्रॉपर सर्च केलं तर तुम्हाला इझिली त्यांचं लोकेशन सापडू शकतंय. शिवाय इथे येण्यासाठी जर तुम्हाला आधीच म्हणजे इथे यायचं असेल तर तुम्ही आधीच त्यांना संपर्क साधला तरी सुद्धा ते तुम्हाला गाईड करू शकतील. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.